नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. या लोकांची पेन्शन बंद करण्याचा शासनाचा निर्णय. बघूयात सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर शासनाच्या माध्यमातून विविध लाभ दिले जातात. मात्र आता सरकारकडून काही लोकांची पेन्शन बंद होणार याबद्दल बोलले जात आहे. त्यामुळे पेन्शनधारकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. खरे तर पेन्शनधारकांना पेन्शनचा लाभ घ्यायचा असल्यास वेळोवेळी वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागतात. पेन्शनधारक जिवंत आहे की नाही आणि योग्य व्यक्तीला लाभ मिळतोय की नाही याची पडताळणी करण्यासाठी दरवर्षी जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. यानुसार देशभरातील लाखो पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र शासनाकडे सादर केले आहे. मात्र ज्या पेन्शनधारकांनी या मुदतीत जीवन प्रमाणपत्र सादर केले नसेल त्यांची पेन्शन आता थांबविण्यात येणार आहे. पेन्शन थांबली असेल तर काय करावे लागणार? ज्या पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र सादर केलेले नसेल त्यांची पेन्शन आता थांबणार आहे. जर तुमची पेन्शन लाईफ सर्टिफिकेट सादर न केल्यामुळे ब्लॉक झाली असेल तर आवश्यक असणारे पुरावे कागदपत्रे सादर करताच पेन्शन पुन्हा एकदा सुरू होणार आहे. मात्र यासाठी काही दिवस लागू शकतात. लाईफ सर्टिफिकेट सादर न करणाऱ्या लोकांनी पेन्शन उशिराने त्यांच्या खात्यात जमा होईल. जेव्हा लाईफ सर्टिफिकेट सादर होईल तेव्हाच पेन्शन सुरू होईल.